नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? बॅडमिंटनमधील थॉमस कप 2026 जे काही विजेतेपद आहे ते कोणत्या देशाने जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, चीन या देशाने फ्रान्स देशाचा पराभव करत थॉमस कप 2026 जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे, ते या ठिकाणी जिंकलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? उबर कप 2026 विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दक्षिण कोरिया या देशाने या ठिकाणी उबर कप 2026 विजेतेपद पटकावलेलं आहे. दक्षिण कोरियाने चीनचा पराभव करत या ठिकाणी हे विजेतेपद जिंकलेलं आहे. या ठिकाणी कन्फ्युजन करणारी काय गोष्ट असते पहा, एक असतं थॉमस कप आणि एक असतं उबर कप. बरोबर? पुरुषांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघासाठी जागतिक चॅम्पियनशिप असते, त्याचं नाव आहे थॉमस कप. आणि महिलांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघांसाठी जागतिक चॅम्पियनशिपचं नाव आहे उबर कप. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे, जसं की मग आता 2026 मध्ये थॉमस कप आणि उबर कप हे दोन्ही चॅम्पियनशिप या ठिकाणी झालेले आहेत. आपण आत्ताच पाहिलं थॉमस कप कोणी जिंकला आहे? चायनाने जिंकला आहे. चायनाचं हे 12व्या क्रमांकाचं टायटल आहे, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. चायनाने या ठिकाणी फ्रान्स देशाचा पराभव केलेला आहे. या ठिकाणी जे काही भारत आणि डेन्मार्क हे दोन जे काही देश आहेत, या दोन्ही देशाला या ठिकाणी ब्रॉन्झ या ठिकाणी पदक मिळाले, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच गोल्ड मेडल मिळालं चायनाला, त्यानंतर सिल्वर मेडल मिळालं या ठिकाणी फ्रान्सला आणि ब्रॉन्झ मेडल मिळालं आपल्या प्यारा भारताला आणि डेन्मार्कला. अशाच प्रकारे महिलांचं काय असतं तर उबर कप. बरोबर? तर महिलांच्या उबर कपचं या ठिकाणी विजेतेपद साऊथ कोरियाने जिंकलं. साऊथ कोरियाचं हे तिसरं टायटल आहे. साऊथ कोरियाने या ठिकाणी चायनाचा पराभव केलेला आहे. म्हणजेच गोल्ड मेडल मिळालं कोणाला? साऊथ कोरियाला. या ठिकाणी सिल्वर मेडल म्हणजेच रौप्य पदक मिळालं चायनाला आणि ब्रॉन्झ मेडल या ठिकाणी कोणाला मिळालं आहे? इंडोनेशिया आणि जपानला. याच्यामध्ये बिलकुल कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ठीक आहे, थॉमस कप हे असतं पुरुषांच्या बॅडमिंटन या ठिकाणी क्रीडेसाठी, तर उबर कप असतं महिलांच्या बॅडमिंटन क्रीडेसाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच वन केस वन डेटा हा जो काही उपक्रम आहे आणि सुसहाय हा जो काही AI चॅटबॉट आहे तो कोणी सुरू केलेला आहे? तर या दोन्ही गोष्टी या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत बरोबर यांनी या ठिकाणी हा जो काही उपक्रम आहे वन केस वन डेटा हा उपक्रम आणि सुसहाय हा AI चॅटबॉट या ठिकाणी सुरू केलेला आहे. 2 पॉइंट ते लिहून घ्या. हा एक डिजिटल उपक्रम आहे ज्याद्वारे तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन माहिती एकाच एकात्मिक प्रणालीमध्ये आणली जाईल. आणि याच्या मागचा उद्देश काय? तर याचा मुख्य उद्देश न्याय व्यवस्थेतील माहितीचे एकत्रीकरण करणे, प्रक्रियेतील विलंब कमी करणे आणि सामान्य नागरिकांसाठी न्याय मिळवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अजून सुलभ करणे, या उद्देशाने या ठिकाणी वन केस वन डेटा हा इनिशिएटिव्ह आणि सुसहाय नावाचा AI चॅटबॉट या ठिकाणी सुरू केलेला आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी. कमेंट करून सांगा कितव्या क्रमांकाचे हे या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत या ठिकाणी सूर्यकांतजी. बरोबर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारताचा पहिला कमी उत्सर्जन क्षेत्र कोणत्या शहरामध्ये स्थापन केला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, पुण्यामध्ये या ठिकाणी भारताचा पहिला कमी उत्सर्जन क्षेत्र या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय आहे? तर या क्षेत्रामध्ये जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या विशेषतः 2011 पूर्वीच्या आणि भारत स्टेज 3 मानकांची वाहने या प्रवेशांवरती या ठिकाणी निर्बंध या ठिकाणी आणले जाणार आहेत, जेणेकरून हवेची जी काही गुणवत्ता आहे, एअर क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी मदत होणार आहे. लक्षात घ्या, 2011च्या पूर्वीच्या आणि BS3 हे जे काय आहेत मानक आहेत, स्टँडर्ड्स आहेत वाहनांमध्ये बरोबर, त्यांच्या प्रवेशावरती निर्बंध या ठिकाणी आणले जाणार आहेत. या ठिकाणी मग भारताचा पहिला कमी उत्सर्जन क्षेत्र कोणत्या शहरामध्ये स्थापन केला जाईल? पुण्यामध्ये. प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल, तर बाकीच्या नवनवीन प्रथम घटनांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश भारत. भारतातील पहिला जैव आनंदी जिल्हा केईपन्योर अरुणाचल प्रदेशमध्ये. पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट सानंद गुजरातमध्ये. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर करण्यात आलं केरळमध्ये.
पहिले AI सक्षम विद्यापीठ चौधरी चरण सिंग विद्यापीठ मेरठमध्ये, पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन छत्तीसगडमध्ये, पहिले PPP मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमध्ये, पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलं तर बेंगलोरमध्ये वोक्सल ग्राइड्स या कंपनीद्वारे, पहिला चिप फॅब्रिकेशन फॅब प्लांट या ठिकाणी गुजरातमध्ये, आणि पहिला कमी उत्सर्जन क्षेत्र कोणत्या शहरामध्ये स्थापन केला जाणार आहे तर पुण्यामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल, मागच्या 15-20 दिवसापासून या ठिकाणी आपल्या चॅनलचे जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये जे काही व्ह्यूज येत असतात ते ड्रास्टिकली या ठिकाणी कमी झालेले आहेत. जे आपल्या चॅनलचे प्रत्येक व्हिडिओला व्ह्यू हे 20,000, 25,000, 28,000 हे प्रत्येक व्हिडिओला येत होते, ते डायरेक्टली आता या ठिकाणी 10,000, 11,000, 8,000, 9,000 आलेत. याच्या मागचं कारण काय तर या ठिकाणी जसं पावसाळा आला की छत्र्या विकतात, त्याच प्रकारे जसं भरती आली की या ठिकाणी काय होतं, विद्यार्थी काय करतात, चला रे बाबा आता यावेळेस आपल्याला एक्झाम काढायची आहे, सिलेबस शोधा, या ठिकाणी नवीन व्हिडिओ शोधा, याचा कंटेंट कुठे मिळतो, त्याचा कंटेंट कुठे मिळतो, हे अशा प्रकारचे विद्यार्थी असतात. आता हे उरलेले कोण आहेत, 8,000, 10,000 व्ह्यूज वाले, हे डेली या ठिकाणी अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. बरोबर, ऊन वारा पाऊस कुठली का परिस्थिती असणार, परीक्षा असो, जाहिरात येऊ किंवा जाहिरात न येऊ, जाहिरात येईल या अपेक्षेने, या आकांक्षाने या ठिकाणी कंटिन्यू अभ्यासामध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी या ठिकाणी राखणारे हे विद्यार्थी आहेत. आणि मी गॅरंटी देतो हेच अशाच प्रकारचे स्टुडंट्स विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम्समध्ये सिलेक्शन घेऊन येत असतात. बरोबर, बाकीचे काय करतात, फक्त भरती आली की मग सिलेबस शोधा, इथून त्यांची सुरुवात होते. त्याच्यामुळे तुम्ही जे काही तयारी करता त्याच्यामध्ये तुमचा जे काही अभ्यास असतो, त्याच्यामध्ये जे काही तुमचा परिश्रम असतो, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर, लिहून घ्या. 4था प्रश्न, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, ज्याला म्हणता येईल IBCA, फुल फॉर्म काय, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश कोणता बनणार आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. या संघटनेचा उद्देश जगातील 7 प्रमुख मोठ्या मांजरवर्गीय प्राण्यांचे संवर्धन करणे आहे. हे 7 कोणकोणते प्राणी आहेत तर ज्यामध्ये वाघ, सिंह, हिमबिबट्या, बिबट्या, जगवार, प्युमा आणि चित्ता यांचा समावेश आहे. सोबत अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की भारत पहिल्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला याच प्रश्नासोबत लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी RTO AMVI ची जी काही पूर्व परीक्षा होणार आहे, बरोबर, त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने काय केलेले आहे, सर्वोत्तम दर्जाचे पुस्तके या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत. दोन्ही माध्यमामध्ये असणार आहेत, मराठी माध्यमामध्ये देखील असणार आहेत आणि इंग्लिश माध्यमामध्ये देखील असणार आहेत. तुम्हाला हे जे पुस्तक जर पाहिजे असेल, तुम्हाला या पुस्तकांची जर गरज भासत असेल तर इग्नाइट अकॅडमीचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल, ऑप्शन मिळेल. बरोबर, हे जे काही अकॅडमीचं ॲप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही डाउनलोड करून हे पुस्तकं तुम्हाला घरपोच या ठिकाणी मागवता येतील. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारताची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम ब्लॉक स्तरीय मान्सून अंदाज प्रणाली सिस्टीम कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, भारतीय हवामान विभाग. बरोबर, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, या विभागाने या ठिकाणी काय केलेलं आहे, इंडियाज फर्स्ट AI सक्षम ब्लॉक स्तरीय मान्सून अंदाज प्रणाली विकसित केलेली आहे. या ठिकाणी भारतीय हवामान विभागाची स्थापना 15 जानेवारी 1875 म्हणजे जवळपास 151 वर्षापूर्वी झाली. वर्तमानमध्ये याचे चीफ आहेत डॉक्टर जितेंद्र सिंह, हे अध्यक्ष आहेत, म्हणजे प्रमुख आहेत, हेड आहेत. मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी. ही प्रणाली काय करणार आहे तर लिहून घ्या. ही प्रणाली भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान पूर्वानुमान केंद्र यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली. हे 4 आठवड्यापर्यंत आगाऊ, स्थानिक आणि परिणामांवरती आधारित मान्सूनचा अंदाज देणार आहे. बरोबर, अशा प्रकारची सिस्टीम आहे भारतीय हवामान विभागाने काय केलेली आहे, विकसित केली आहे, डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. नुकतेच CII म्हणजेच काय, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या अध्यक्षपदाचा पदभार कोणी स्वीकारलेला आहे तर पर्याय क्रमांक C, R मुकुंदन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, R मुकुंदन असं त्यांचं नाव आहे. CCI कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबत याच्याबद्दल लगेच पॉईंट लिहून घ्या. CCIची वार्षिक शिखर परिषद 2026 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवर आपण एकदा रिव्हिजन टाकूया. अभ्यास किती करता महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत रिव्हिजन किती मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. फिक्कीचे नवीन महासचिव बनलेत अनंत स्वरूप. राज्यसभेचे उपसभापती बनलेत हरिवंश नारायण सिंह. नॅस्कॉमचे अध्यक्ष बनलेत श्रीकांत वेलमकन्नी. संरक्षण लेखा नियंत्रक बनलेत अनुग्रह नारायण दास. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी PV सिंधू. भारताचे पुढील संरक्षण प्रमुख CDS NS राजा सुब्रमणी.
भारतीय नौदलाचे प्रमुख बनले आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदी आर मुकुंदन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली, बरोबर, किंवा फॅमिली इंटरनॅशनल डे, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी 15 मेला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून साजरा करतो. 2-3 पॉईंट लिहून घ्या. समाजातील कुटुंबाचे महत्त्व, त्यांचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान अधोरेखित करण्यासाठी आणि कुटुंबांशी संबंधित समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो. 2026ची थीम काय आहे? फॅमिलीज, इनइक्वॅलिटीज अँड चाइल्ड वेलबिंग, म्हणजेच कुटुंब, असमानता आणि बालकल्याण अशा प्रकारचा विषय आहे या ठिकाणी 2026 साठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसासाठी. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. हिंद महासागरातील सामरिक महत्त्वामुळे अलीकडेच चर्चेत असलेली अगलेगा बेटे कोणत्या देशाची आहेत? तर पर्याय क्रमांक ए मॉरिशस या देशाची या ठिकाणी ते बिलॉंग करतात. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. अगलेगा बेटे हा पश्चिम हिंद महासागरामध्ये वसलेला मॉरिशसचा 2 बेटांचा समूह आहे. या बेटांमध्ये उत्तर बेट आणि दक्षिण बेट यांचा समावेश असून ओहोटीच्या वेळी ती एका नैसर्गिक वाळूच्या बेटाने जोडली असतात. त्यांची अर्थव्यवस्था प्रामुख्याने नारळाच्या तेलाच्या निर्यातीवरती अवलंबून आहे. ही बेटे एक महत्त्वाचा दळणवळण आणि सागरी निगराणी तळ म्हणून उदयास येत आहे, ज्यामुळे दक्षिण आणि पश्चिम हिंद महासागरामध्ये भारताची पोहोच अजून या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. जेरेम पॉवेल यांच्यानंतर US फेडरल रिझर्व्हचे पुढील अध्यक्ष कोण होणार आहेत? तर पर्याय क्रमांक सी केविन वॉर्श. बरोबर. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर कामकाज करत असाल तर तुम्ही या व्यक्तीला बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. बरोबर. पॉवेल आहेत. बरोबर. तर यांच्या नंतर या ठिकाणी US फेडरल रिझर्व्हचे पुढचे प्रेसिडेंट या ठिकाणी बनले आहेत केविन वॉर्श असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. भारताने मे 2026 मध्ये सुरू केलेल्या भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूलची एकूण विमा संरक्षण क्षमता किती आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी या ठिकाणी काय आहे? एकूण विमा संरक्षण कॅपॅसिटी आहे आपल्या भारताची. उद्देश काय? तर पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवरती विदेशी पुनर्विमा कंपन्यांवरील निर्भरता कमी करणे आणि भारतीय जहाजांना युद्ध जोखीम कव्हर वॉर रिस्क कव्हर उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न. मे 2026 मध्ये मंजूर झालेला भारताचा पहिला स्वदेशी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोण? तर पर्याय क्रमांक ए अहमदाबाद आणि पर्याय क्रमांक बी धोलेरा या 2 ठिकाणांना या ठिकाणी हा काय जोडणार आहे? तर रेल्वे मार्ग रेल्वे प्रकल्प या ठिकाणी या 2 ठिकाणांना जोडणार आहे. शेवटचा प्रश्न. भारताचे UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश कोणता ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी त्रिनिदाद आणि टोबॅगो हा जो काही देश आहे तो या ठिकाणी भारताचे UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश ठरलेला आहे. लक्षात घ्या. जे काही भारताचा युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे म्हणजे UPIचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे असं विचारलं तर भूतान. बरोबर. त्याच्यानंतर नेपाळ. बरोबर. एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. 2026 पर्यंत भूतान, नेपाळ, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE, फ्रान्स, मॉरिशस, श्रीलंका आणि कतार या वेगवेगळ्या देशांनी या ठिकाणी UPI समाविष्ट केले त्या देशांच्या ट्रान्झॅक्शनच्या या ठिकाणी कॅटेगरीजमध्ये. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. आसामच्या मुख्यमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा फॉर द सेकंड टाइम कंटिन्युअसली कोणी या ठिकाणी ओथ घेतलेली आहे शपथ घेतलेली आहे?
सी विजय, हेमंता बिस्वा शर्मा, सुवेंदू अधिकारी की एन रंगास्वामी. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.